शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. पालिकेचे आपत्कालीन कक्ष बनले धोक्याची जागा, कोसळले स्लॅबचे प्लास्टर, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. ड्रेनेज पाणी आपत्कालीन कक्षात पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, धोकादायक इमारतीत बसतात कर्मचारी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डोंबिवली येथील विभागीय कार्यालय हे 4-5 वर्षापासून अतिधोकादायक इमारत घोषित करून येथील कार्यालये दुसऱ्या इमारतीत हलविण्यात आले. मात्र कामगारांच्या जीवाला हलके समजून याच इमारतीच्या तळमजल्यावर पालिकेने सहाय्यक आयुक्त यांचे रिकामे केलेल्या कार्यालयात आपत्कालीन कक्ष बनवले. काही दिवसापासून या कक्षात कामगार भीतीच्या छायेखाली आहेत. स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने या कक्षात बसताना जखमी होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे. पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने प्रशासन कर्मचारी जखमी होण्याची प्रतीक्षा करता आहे का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. पालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतील रहिवाशांना त्यांची घरे रिकामी करून इमारतीत येऊ दिले जात नाही. मात्र पालिका प्रशासनाची ही तत्परता डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतीच्या बाबत दिसली नाही. पालिका अधिकाऱ्यांना बसण्याकरता इतर इमारतीत सोय करण्यात आली. मात्र आपत्कालीन कक्ष मात्र याच इमारतीच्या तळमजल्यावर करण्यात आले. पालिका आयुक्त व उपायुक्त यांच्यापासून ही वास्तविकता सहाय्यक आयुक्त यांनी का लपविली असेल, असा प्रश्न कर्मचारी वर्गाला पडला आहे. या कक्षात ड्रेनेजचे पाणी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी म्हणून ढोल बडविणाऱ्या व नागरिकांना स्वच्छतेचे धडे शिकवताना पालिका प्रशासन आपल्याच कर्मचाऱ्याच्या जीवाशी व आरोग्याशी खेळत असल्याचे या परिस्थितीवरून दिसून येते. लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवल्यास भविष्यात होणारा धोका टळू शकतो, असे नागरिक म्हणत आहेत. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.